उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावातील गायकवाड भगिनींना मदतीचा ओघ आता सुरू झालाय। महापुरात कोमल आणि सायलीचा लॅपटॉप भिजून खराब झाला होता। झी 24 तासने ही बातमी दाखवल्यानंतर संजय दिना पाटील यांची मुलगी राजोल पाटील यांनी लॅपटॉप देण्याची घोषणा केलेली आहे। सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली आहे। आता तुम्ही बघू शकता आमची स्पर्धा परीक्षेचे शाळेचे आतापर्यंत जेवढे कमवलेत पुस्तकं ट्रॉफी तेवढे सर्व पाण्यामध्ये मिक्स झालेले आहेत। 11वीच्या वडिलांनी कसं तर पैसे गोळा करून 11वीची पुस्तक घ्यायला पैसे दिलती, पण ते पुस्तकं सुद्धा भिजलेत। उत्तर सोलापुरातल्या तिऱ्हे गावातल्या या गायकवाड भगिनींचं स्वप्न महापुरानं उद्ध्वस्त केलं होतं। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सायली आणि कोमल गायकवाड यांची पुस्तकं आणि लॅपटॉप पुराच्या पाण्यात बुडाला। पुराच्या पाण्यात पुस्तकांची रद्दी झाली तर लॅपटॉप सुद्धा निकामी झाला। अभ्यासाचं काय होणार या कल्पनेनं रडवेल्या झालेल्या गायकवाड भगिनींची व्यथा झी 24 तासनं दाखवली। आई वडील आहेत, त्या आई वडिलांचं तर आमचं शिक्षण झालं नाही। आम्ही 5 बहिणी आहोत, आम्हाला एक भाऊ आहे। आई वडील मजुरी करते, ती मजुरी करत करत त्यांनी सगळं धान्य ती गोळा केलेलं आहे। परंतु आतापर्यंत 2020 मध्ये जो पूर आलता त्या पुरामध्ये सगळं वाहून गेलं होतं, पण या 5 वर्षात जेवढं कमवलं होतं ते कमवलेलं सगळं ते वाहून गेलेलं आहे। काय सुद्धा राहिलेलं नाही। आतापर्यंत पुस्तकं जी गोळा केलेली होती पुस्तकं सुद्धा वाहून गेलेली होती। तरी या पुरानं सगळं जे उद्ध्वस्त केलंय ते भरून काढणं खूप मुश्किल आहे। आता ही बघू शकता तुम्ही एक पुस्तक, हे पुस्तक नाही म्हणतात 400, 450, 500 पर्यंतचं पुस्तक आहे, तरी हे पुस्तक सुद्धा भिजून गेलेलं आहे। झी 24 तासवर गायकवाड भगिनींची व्यथा दाखवल्यानंतर त्यांच्याकडे आता मदतीचा ओघ सुरू झाला। पंढरपूरमधले पोलीस कर्मचारी वामन येलवार यांनी गायकवाड भगिनींपैकी एकीचा शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्याची तयारी दाखवली आहे। तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजोल पाटील यांनी सुद्धा गायकवाड भगिनींना मदत करण्याची घोषणा केली आहे। राजोल यांनी गायकवाड भगिनींना नवा लॅपटॉप घेऊन देण्याची घोषणा केली आहे। सर्वात प्रथम मी झी 24 तासचे खूप आभार मानेन की त्यांनी ही स्टोरी कव्हर केली, ज्यातून आम्हाला ते बघता आली आणि आम्ही आता संजय भाऊ दिना पाटील खासदार ईशान्य मुंबई यांच्यातर्फे त्या दोघी मुलींना लॅपटॉप देऊन त्यांची मदत करणार आहोत। त्याचबरोबर वामनराव म्हणून कॉन्स्टेबल आहेत, ते त्यांना पुस्तकांची मदत करणार आहेत। तर त्यांचेही आभार मानते की आपण आपल्या स्टोरीमुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचता आली, कारण आपण नुसतं पूर न दाखवता जे ॲक्च्युली त्याच्यातून सफर करत आहेत त्यांच्यापर्यंत पोचतात, त्यांच्या स्टोरी पुढे येतात, जेणेकरून जे लोक ॲक्च्युली मदत करण्यासाठी इच्छुक आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचू शकतील। गायकवाड भगिनींनी सुरू झालेल्या मदतीच्या ओघाबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे। तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च ज्यांनी उचलला ते वामन एलवारकर सर यांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच राजूल संजय पाटील यांनी देखील शिक्षणासाठी 2 लॅपटॉप देण्याचे घोषित केले, त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही व आमचे सहकुटुंब यांचे खूप खूप आभार मानतो। तसेच झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार सर यांचे देखील खूप खूप आभार। त्यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला मदत तर झालीच, परंतु आमच्या आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये जे समाधानकारकतेचा आनंद दिसून आला ते झी 24 तासचे सोलापूर प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा आणि संपूर्ण झी 24 तास टीमचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद। महापुरात मराठवाडा आणि सोलापूर नगर जिल्ह्यातल्या हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांसमोर चरितार्थाचा प्रश्न आहेच, शिवाय शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील गंभीर झालाय। सरकारनं शेतकऱ्याला हात देऊन आधार द्यावाच, शिवाय शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा शिक्षणासाठी मदत करावी अशी मागणी होतीये। समाजातल्या काही दानशूरांनी शेतकऱ्यांच्या मुलांना मदत करून दातृत्व दाखवावं अशी अपेक्षा आता व्यक्त केली जातीये। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।